नमस्कार. बिर्याणी म्हटली की आपण नॉनव्हेज आणि मिक्स व्हेजिटेबल बिर्याणी हे दोन प्रकार जास्त बनवतो. आज मी तुमच्यासाठी फणसाची बिर्याणी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. यासाठी सर्वप्रथम मी मार्केटमधून कच्चे फणस आणून ते स्वच्छ करून घेतलेले आहे. फणस स्वच्छ कसे करावे हे मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकतात. आता हे फणसाचे गरे मी मॅरिनेट करून घेणार आहे. यासाठी सर्वप्रथम मी 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट, 1 टीस्पून लाल मसाला, 1 टीस्पून काळा मसाला, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून धना पावडर आणि 1 टीस्पून जिरे पावडर, त्याचप्रमाणे 1 टीस्पून मीठ टाकून घेतलेलं आहे. मॅरिनेशनसाठी दही ही खूप महत्त्वाची वस्तू आहे. आता मी यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेणार आहे. तुमच्याकडे दही अवेलेबल नसल्यास तुम्ही लिंबूही वापरू शकतात. आता हे सर्व मी व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे. सर्व एकत्रित करून झाल्यानंतर साधारणतः 1 तास मी हे फणस मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे. यानंतर बिर्याणी तयार करण्यासाठी साधारणतः 2 वाट्या राईस मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. राईस धुवून घेतल्यानंतर 15 ते 20 मिनिटे मी याला पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे, जेणेकरून हा बिर्याणी करताना अगदी मोकळा होईल. पंधरा मिनिटांनंतर एका पातेल्यामध्ये मी राईस करण्यासाठी घेणार आहे. यासाठी सर्वप्रथम 2 चमचे तूप मी टाकून घेतलेले आहे. तूप गरम झाल्यानंतर यामध्ये मी खडा मसाला आणि तेजपान टाकून घेणार आहे. खडा मसाला थोडासा गुलाबी रंगावर तळू द्या. खडा मसाला तळल्यानंतर आता राईस तयार करण्यासाठी आपण पाणी टाकून घेणार आहोत. पाणी टाकून झाल्यानंतर वरून मी आता चवीपुरता मीठ टाकून घेणार आहे. मीठ हे तुमच्या अंदाजे कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता. राईसला सुंदर अशी चव यावी, त्याचप्रमाणे तो मोकळा राहावा, यासाठी मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे. हा राईस आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे. साधारणतः 10 ते 15 मिनिटे राईस ह्या शिजू द्या. बिर्याणीची सुरुवात इराणमध्ये झाली. 13व्या शतकात मुघलांनी ती भारतामध्ये आणली. भारतीय मसाल्यांचा आणि तांदूळ मांस यांचा विशेष संगम करून बिर्याणी ही अधिकच रुचकर बनवली गेली. कालांतराने यामध्ये भाज्यांचा वापर करून व्हेज बिर्याणी ही प्रचलित झाली. हळूहळू बिर्याणी भारतीय चवीनुसार बदलत गेली, जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचा वापर करायला सुरुवात झाली. बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात. यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय म्हणजे हैदराबादी बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, लखनवी बिर्याणी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बिर्याणी आपल्याला पाहावयास मिळतात. आता भाजी तयार करण्यासाठी एका कढईमध्ये मी 2 पळ्या तेल गरम करून घेतलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 4 ते 5 कांदे मी खरपूस करण्यासाठी ठेवलेले आहे. मंद आचेवर कांदे हे चांगले खरपूस तळून घेणार आहोत. कांदे तळून झाल्यानंतर यामध्ये आता आपण भाजी तयार करण्यासाठी घेणार आहोत. सर्वात प्रथम मी यामध्ये मोहरी आणि थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहे. आता थोडा खडा मसालाही टाकून घेणार आहे. खडा मसाला टाकल्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये परतून घेतलेला आहे. वरून बारीक चिरलेला टमाटाही टाकून घेतलेला आहे. हे सर्व पदार्थ परत एकदा एकत्र करून घेणार आहोत. आता यामध्ये मी आले लसूण पेस्ट, तेजपान, त्याचप्रमाणे 1 वाटी टमाट्याची प्युरी ॲड करून सर्व परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे. टमाट्याची प्युरी टाकल्यानंतर ती मंद आचेवर थोडीशी व्यवस्थित परतवू द्या, जेणेकरून भाजीला रंगही अगदी सुंदर येतो. 2 मिनिटे टमाट्याची प्युरी परतवून घ्यायची आहे. यामध्ये वरून 2 ते 3 लाल मिरच्या, कस्तुरी मेथी, धना पावडर, त्याचप्रमाणे सर्व मसाले 1-1 टीस्पून टाकून घेतलेले आहे. सर्व मसाले एकदा मंद आचेवर परतवून घ्या. मसाले टाकल्यामुळे याला सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही मी टाकून घेणार आहे. दह्यामुळे बिर्याणीला सुंदर अशी चव येते.
दही टाकून घेतल्यानंतर परत एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे। आता यामध्ये मी मॅरिनेट केलेले फणसाचे तुकडे टाकून घेणार आहे। फणसाचे तुकडे टाकून झाल्यानंतर ते एकदा व्यवस्थित परतून घेणार आहेत। वरून चवीपुरता मीठ टाकून घेतलेले आहे। मीठ टाकून घेतल्यानंतर आता यामध्ये शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहेत। पाणी हे तुमच्या पद्धतीने तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात। यावर आता 15 ते 20 मिनिटे मी झाकण ठेवून व्यवस्थित शिजू देणार आहे। 15 मिनिटांनंतर भाजी अगदी चांगल्या प्रकारे शिजून रेडी झालेली आहे। आता एका कुकरमध्ये मी बिर्याणीला लेअर लावण्यासाठी घेणार आहे। यासाठी सर्वप्रथम मी 2 चमचे तूप टाकून घेतलेले आहे। वरून आता परतवलेला कांदा आपण टाकून घेणार आहे। कांदा थोडा टाकून घेतल्यानंतर यामध्ये तयार केलेले फणसाची भाजी टाकून घेणार आहेत। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही एक एक करून सर्व लेअर लावून घ्या। फणसाच्या भाजीनंतर आता तयार केलेला राईस हा मी पहिल्या लेअरसाठी टाकणार आहे। राईस नंतर पुन्हा एकदा मी परतवलेला कांदा टाकून घेणार आहे। वरून फणसाची भाजी टाकून घेतलेली आहे। तयार केलेला राईस आपण सेकंड लेअर करून घेणार आहेत। अशा प्रकारे बिर्याणीचे एकावर एक असे 3 लेअर मी लावून घेतलेले आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याचे 2 लेअरही लावू शकतात। यानंतर परत एकदा कांदा, फणसाची भाजी आणि राईस अशा प्रकारे मी तिसरा लेअर लावून घेतलेला आहे। बिर्याणीला सुंदर असा कलर येण्यासाठी मी यामध्ये केसर त्याचप्रमाणे खाण्याचा हिरवा रंग टाकून घेतलेला आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून मी ही बिर्याणी 5 मिनिटे वाफवण्यासाठी ठेवलेली आहे। अशा प्रकारे गरमागरम फणसाची बिर्याणी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे। धन्यवाद।